नमस्कार. माझी मनपा महानगरपालिका बृहन्मुंबई उपायुक्त सामान्य प्रशासन आत्ताचे किशोर गांधीजी तुमच्या आधीचा भूतकाळाचा महानगरपालिका सामान्य प्रशासनाचे तीन तेरे काय लावलेले आहेत, काय उद्योग केलेले ते पण ऐका. माझं तुम्ही निलंबन करतात ना चौकशी सापेक्ष, तर या ध्वनिफितीमधूनच तुम्हाला चौकशीला उत्तर पाठवतोय. ऐका मग. मुंबई महानगरपालिका मुख्यालय म्हणजे पूर्ण आपली 6 मजली आणि 2 मजल्या बिल्डिंगच्या याच्यामध्ये आस्थापनेला 400 कर्मचाऱ्यांपैकी एक EO, एक हेड क्लर्क आणि 2 ते 3 क्लर्क असतात 400 कर्मचाऱ्यांच्या आस्थापनेला. आणि रुग्णालय आस्थापनाला किंवा इतर सर्व शैक्षणिक झालं किंवा अभियंता म्हणजे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट झालं, वॉटर डिपार्टमेंट झालं, इतर घनकचरा आस्थापना किंवा इतर खाती आपली जसं देवनार कत्तलखाना किंवा तुमचं बाजार मार्केटचं किंवा इतर सर्व आस्थापनांना तुम्ही कमीत कमी 850 ते 900 आस्थापना कर्मचाऱ्यांना एक EO देतात. म्हणजे काय तर मुख्यालय आस्थापना आहे म्हणून तिथं फक्त 400च कर्मचाऱ्याच्या आस्थापनाला एक EO देणं, एक हेड क्लर्क देणं, 3 क्लर्क पुरवणं आणि इतर डिपार्टमेंटचे लोकांना याच्या डबलचा कार्यभारातून क्लर्क, EO, मुख्य हेड क्लर्क नेमणं, कधी ती पदं रिक्त ठेवणं, असले तुमचे उद्योग झालेले आहेत. वेळोवेळी कसूरवारासाठी मी दर 4-6 महिन्यांनी वर्षभराने भटकर मॅडम तेव्हाचे असलेल्या प्रमुख कर्मचारी अधिकारी मिलिंद सावंत सरांची पत्रव्यवहार केलेले होते किंवा मिलिंद सावंत सरांच्याही अगोदर माझ्या गावाचे नातेवाईक असलेले अरविंद हिरे जे 2008-9 पिरियडमध्ये होते तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी सामान्य प्रशासनाला या उणिवा सांगत आलेलो आहे. सायन हॉस्पिटलला तर 1800 ते 2100 कर्मचाऱ्यांसाठी एक EO आणि 12 आस्थापना क्लर्कलाऐवजी तिथे फक्त 8-9 क्लर्कवरती आस्थापनेला EOच्या युजर ID साठी सॅप प्रणालीचं किती 13 दिवसामध्ये काय कामं होणार हो. एकमेकांमध्ये क्लर्क लोकांमध्ये त्या सॅप युजर IDच्या रजा मंजुरीसाठी एकमेकांमध्ये मतभेदातून वादविवाद उडतात. कधी तू मय शिवीगाळपर्यंत प्रकरणांमधून क्लर्क लोक मनस्तापामध्ये जातात. हे त्यावेळचे डीन सर, त्यावेळेचे सहप्रमुख कर्मचारी अधिकारी खाडे ते महाजन मॅडम ते वटकरबाईंनंतर दुसऱ्या जे आलेले सहप्रमुख कर्मचारी होते त्यांच्यापर्यंत सर्व मुद्दे मी स्वतः व्यक्तिगत सांगून आलेलो आहे. काउंट पेपर सर्व काही सिद्ध करून आलो आहे. तरी तुमची अशीच आस्थापनांबद्दल दुर्दशा करून ठेवलेली आहे. रिक्त पदं भरत नाही, उदत पदाची कटोती करून असलं सॅप प्रणालीच्या नावाखाली एवढा हेड्याक आस्थापनावरती तुम्ही लागतायत. तुमची यावरून निर्णय घेण्याची सक्षमता कितपर्यंत योग्य होत आहे. हेड ऑफिसला फक्त 400 कर्मचाऱ्यांसाठी एक EO, एक हेड क्लर्क जे ते लोक आहेत आणि इकडं दुसऱ्या विभागाच्या आस्थापनाला कामं करणारे क्लर्क, EO, हेड क्लर्क हे लोक नाहीत का हो. यांना डबलचा कामाचा कार्यभार देऊन आमच्याच पदांचं परत म्हणजे क्लेरिकल लेवलचा GRP 2400 योग्य कसं काय केला आणि एवढा डबलचा कार्यभार लागून फक्त 6 रुग्णांपाठी मागं एक सिस्टर आहे, 30 ते 40 विद्यार्थी स्टुडंटच्या मागं एक शिक्षक आहे. असा लोडाला तुम्ही पदवीधर पदधारकाला 4200 GRP लागू करतात आणि आम्ही इथे 250 ते 350, 200, 150 असा वर्कलोड कार्यभार करणाऱ्या लिपिकाला 2400 GRP कसं काय देतात हो तुम्ही. असलं तुम्ही 3-13 किंवा आमच्या क्लेरिकल लोकांचा वाट्याच्या GRP खाऊन मला तर खूप बडबडावं असं वाटतं, अजून खूप काही काढावं वाटतं. पण माझा सांस्कृतिक माझा जो काही तुम्ही अजूनही पदधारक मानतो म्हणून लवकरात लवकर तुम्ही माझ्या या सत्याग्रहामधून 4200चा GRP
मुख्य लिपिक पदा आणि वरिष्ठ लिपिक पदाला परीक्षा 5 अटचं शिथिलचं LHGD LGS MAच्या वेतनवाढी क्लेरिकल आस्थापनाला पूर्ववत लागू कराव्या जसाच्या तसं विना अटचं मला नवीन अद्ययावत सर्क्युलर लवकरात लवकर या सत्याग्रहातून मिळावं. माझा सत्याग्रह रिट पिटिशन 1222/2022च्या आदेशानुसार तुम्हाला बंधनकारक आहे. याची कृपया सर्व ISI आयुक्त ते सहआयुक्त ते सर्व पदधारकांना माझा आस्थापना डॉक्टर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यालाही बंधनकारक आहे. CMSचे पवार सरांनाही बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी.